आता आम्ही निघत आहोत इथनं आता मालवणला जायला. तर आज वाजलेल्या 11:30 आणि आता आम्ही निघतोय. हा आणि घेते हाय हाव आर यू आणि वी आर गोइंग टू मालवण. ओके बाय बाय गोवा. आता आम्ही चाललोय कोकणामध्ये. बघू आता. अरे बोल काहीतरी बोला तू. हा गो भाई मुका आहे हो गाई दे बघा. आम्ही आता चाललोय मालवणला. यांचा बघा काय कॅल्क्युलेशन चाललंय काय माहिती नाही. बघा हे सगळी लोक. आणि हा आहे बुद्या भावा. बुद्या भावाच्या नंतर ही गाडी आमची दुसरी एर्टिगा आणि आमची स्कॉर्पिओ. हा आहे अजित चकडेवाला. काय अरे एक नंबर नाचलेला आहे. जेवायला थांबलेलो आहे. जेवायला म्हणजे नाश्ता आहे हा. हा बघा बंटो आणि अजित चकडेवाला. वाव हॅरी दादा बघा. गाईज आता आमचं जेवण वगैरे तर झालेलं आहे. जेवण नाही बोलताय ना, नाश्ता वगैरे तर झालाय पण जेवणासारखाच झालाय एकदम टाटाम. आणि आता आम्ही निघत आहोत कोकणात जायला. गोव्याच्या बाउंड्रीला आहोत. कोकण आहे. स्वर्ग बोलतात ना कोकणाला, तेच आहे कोकण. कसा भारी व्ह्यू आहे बघ. गाईज खूप जोरात पाऊस आहे यार. आम्ही आलेलो गोव्याला पण हे बघा नुसता तुफानी फेराय. बापरे खूप जोराचा पाऊस यार. सगळ्यांची शेती वगैरेचं नुकसान. पाऊस गेलाय भावांनो. आता मस्त चाललोय आता इथून तारकर्ली बीचवर. नुसती मच्छी खाई. मच्छी नाही का चालू तारकर्ली बीचला. तारकर्ली बीचला चालू. आमची एक गाडी पुढे गेली आणि आमची गाडी एक पुढे गेलेली आहे. त्याला सेनेचं तिकीट दिलं. 4:45 वाजलेले आहेत आणि हे बोललेले का आम्ही झोपणार नाही. भोसडीचे हे बघा. हे भोसडीचे झोपलेले करतोट लावड्याचे बघा. आणि आम्ही जागे. रात्री पण नाही झोपलो. रात्री तिला 6 वाजता झोपलो. लगेच 8 वाजता उठून फ्रेश वगैरे झालो. लगेच एक स्विमिंग पूलमध्ये उडी वगैरे मारली आणि लगेच इकडे निघालो. पण ही लोक आपण का झोपत नाही. आपले लोक आहेत म्हणून. एक नंबर कोकण आपलं आहे. तारकर्ली बीचला आम्ही दाखवतो तुम्हाला व्ह्यू आपला तारकर्ली बीचचा. तारकर्ली बीचला आलो. व्ह्यू बघा. तारकर्ली बीच. तारकर्ली बीचला. तारकर्ली बीचवरून आता मस्त आम्ही चाललेलो आहे. तारकर्ली बीच आहे भावानं. आणि हे बघा हा आमचा बंटू आणि हा आमचा अजय. हा अजय आणि हा MM आहे. MM च्या साईडला आहे तो गण्या. माझा असिस्टंट त्याच्याकडे असतो माझा अकाउंट. गाईज एक नंबर आहे वातावरण. आमच्या गावातल्या पोराई काय बनवायला लावले आता. काय बनवते काय कसं तरी हे बुरुज बांधायला लावले. त्याच्यावरती ठेवलेले आहे खेकड आणि मी माझा पण थोबाड बघू. गाईज आता आम्ही चाललोय स्कुबा डायव्हिंग करायला. स्कुबा डायव्हिंग बघूया कसं आहे ते. क्लायंट एकदम कडक बोलतात. पाण्यात नेतील 6 किलोमीटर इथून आतमध्ये 7-8 किलोमीटर आणि तिथे गेल्यावर स्कुबा डायव्हिंग करायला. आतमध्ये 7-8 किलोमीटर जाणार आहोत. तिथे गेल्यावर स्कुबा डायव्हिंग करणार. चला हुशार. गाईज बघा आता आम्ही आलो.
आम्ही आलो स्कुबा डायव्हिंग साठी आणि आता जाणार आहे स्कुबा डायव्हिंग करायला. तुम्ही पाहू शकता. त्यांना दाखव ना 2000 बघा कसे गेलेत लोक. एकदम घाबरले. 1 किलोमीटर खाली जाणार आहे. किती 1 किलोमीटर खाली जाऊन तुम्हाला एक पापलेट आणतो. करतो आज 1 नंबर. बघा स्कुबा डायव्हिंग समुद्राच्या कमी कमी 3-4 किलोमीटर 7-8 किलोमीटर बाहेर आलोय आम्ही. एक नंबर एक्सपिरियन्समेंट होता. आले आता तारकर्ली बीचला जाऊन आलो. आता जस्ट इथून निघालो. पण अमेझिंग एक्सपिरियन्स होता. एकदम अमेझिंग. आता पाण्यामध्ये खूप मोठे मोठे मासे बघितले. स्कुबा डायव्हिंग केली. सगळं काही केलं. आता निघालोय घरच्या रस्त्याला. पण जाता जाता थोडं चायची तळाप आली. सगळ्यांना चाय वगैरे पितो आणि मग तिथून पुढचा प्रवास कसा असेल ते तुम्हाला कळवतोच. आणि हर्षल तुला कसं वाटलं? जर स्कुबा डायव्हिंग नाव ऐकलं तर खूपच चांगलं वाटतं. पण मग तेव्हा बोटीतून जाताना खूप भारी वाटतं. आजूबाजूचं सगळं समुद्र होता. जेव्हा आम्ही तिथे गेलो, जेव्हा त्यांनी आम्हाला ट्रेनिंग दिली, थोडं घाबरलो पण खूप आम्ही. सो तिथे गेल्यावर खूपच घाबरलेलो. पण जेव्हा खाली गेलो छान एक्सपिरियन्स वाटला. काय सांगू तुम्हाला, काय हॅट्स ऑफ यार. मासे सांगत होते. आणि काय सांगू, जेव्हा पण तुम्ही याल इकडे तारकर्लीला तर स्कुबा डायव्हिंग कराच करा. शिवाय जाऊ नका. थोडं घाबराल सुरुवातीला आणि चॅनलला का तुम्ही आतमध्ये गेला आणि चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. करा. आणि आपण आता अजय दादांची प्रतिक्रिया घेणार आहोत. अजय दादा, तुम्हाला कसं वाटलं? ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता? गांड फाटली पहिलाच याला. एक नंबरचे भाव काही शब्द झाले. छाती भरलेली.